आम्ही दाखवतोय तो व्हिडिओ पहा। हा व्हिडिओ पाहताना तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। तो तिला मारत राहिला, एवढंच नाही तर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं। ती जळत्या अंगाने तशीच पळत राहिली, पण तिच्या मदतीला कोणीच आलं नाही। माझ्या आईच्या अंगावर काहीतरी टाकलं आणि तिला लायटरनं पेटवून दिलं, हे सांगतोय 7 वर्षाचा मुलगा। मम्मा के ऊपर गाने कुछ डाला, फिर मम्मा को चाहता मारा, फिर लाइटर से आग लगा दी थी। त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईला मारण्यात आल्याचं तो सांगतो। आपल्याच पोटच्या मुलासमोर त्यानं बायकोला जिवंत का जाळलं, त्याच घटनेची स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। निक्की आणि कंचन या दोघी बहिणी त्यांना ग्रेट नोएडातील सिरसा गावात असणाऱ्या एकाच कुटुंबात दिलं होतं। कंचन मोठी तर निक्की लहान होती। 10 डिसेंबर 2016 या दोघींचं एकत्र लग्न लावून देण्यात आलं। निक्कीचं लग्न विपिन सोबत तर कंचनचं लग्न त्याचा भाऊ रोहित सोबत झालं होतं। त्यांच्या वडिलांनी आपल्या दोन्ही लेकींचं लग्न मोठं थाटामाटात लावून दिलं। दोन्ही जावयांना लग्नात त्या काळची म्हणजे 2016 ची टॉप मॉडेल स्कॉर्पिओ हुंडा म्हणून दिली होती। दोघीही मेकअप आर्टिस्ट होत्या आणि त्या दोघी मिळून एकत्र एक ब्युटी सलून चालवायच्या। कंचनचं लग्न झालं त्यावेळी नोटबंदी चालू होती। त्या काळात कॅश मिळवणं, पैशांची जुळवाजुळव करणं कठीण होतं। तरीही निक्कीच्या घरच्यांनी जमल तसे पैसे सासरच्यांना दिले। सुरुवातीला सगळं नीट सुरळीत होतं, पण लग्नाला 6 महिने झाले आणि सासरच्या लोकांनी त्या दोघी बहिणींना त्रास द्यायला सुरुवात केली। लग्नात आम्हाला एकाच बहिणीकडून हुंडा मिळाला असं म्हणत निक्कीचा छळ सुरू झाला। लेकींच्या सासरी आणखीन सोनं चांदी आणि पैसे पाठवले तर आपल्या लेकींचा छळ होणार नाही असं निक्की आणि कंचनाच्या वडिलांना वाटलं, पण तसं काहीच झालं नाही। सासरच्यांची पैशांची मागणी हळूहळू वाढत गेली। लग्न झाल्यापासून गेले 9 वर्ष सलग अनेक मागण्यासाठी निक्की आणि कंचनाचा शारीरिक आणि मानसिक छळ होतच राहिला। शेवटी निक्की आणि कंचनाच्या सासरच्यांनी त्यांच्या वडिलांकडे 35 लाखांची मागणी केली। ही मागणी पूर्ण न झाल्यामुळेच निक्कीला मारहाण करून तिला पेटवून देत तिची हत्या करण्यात आली। 21 ऑगस्टला निक्कीची बहीण कंचन तिच्या रूम मध्ये आराम करत होती। कंचनला आदल्या दिवशी तिच्याच नवऱ्याकडून मारहाण करण्यात आली होती आणि त्यामुळे तिचा बीपी लो झाला होता। ती दुपारी 3च्या दरम्यान निक्की कंचनला तिच्या रूम मध्ये पाहून आली आणि काही क्षणातच आवाज येतो की मला वाचवा। हा आपल्याच बहिणीचा आवाज असल्याचं कंचननं ओळखला। कंचन आपल्या खोलीतून बाहेर येईपर्यंत खूप उशीर झाला होता। तिच्या डोळ्यासमोरच तिची बहीण निक्की अर्धनग्न अवस्थेत होती। तिचं शरीर आणि कपडे जळालेले होते। सासू आणि तिचा नवरा तिचे केस ओढून बेदम मारहाण करत होते। एवढंच नाही तर तिला पेटवून दिलं होतं। निक्की पेटत्या शरीराने आरडाओरडा करत घराच्या पायऱ्या उतरत होती आणि शेवटी तिथेच ती कोसळली। कंचना आपल्या बहिणीसोबत जे काही घडत होतं ते बघत होती, पण आपल्या बहिणीला वाचवण्याचं बळ तिच्यात नव्हतंच। तरीही ती प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असताना तिलाही मारहाण करण्यात आली। पुराव्यासाठी कंचननं या सगळ्या घटनेचा व्हिडिओ शूट केला। दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा सगळा प्रकार निक्कीच्या 7 वर्षाच्या मुलासमोरच सुरू होता। निक्कीला वाचवण्यासाठी कंचननं शेजारच्यांना बोलावलं। शेजारच्यांच्या मदतीने निक्कीला जवळच्याच रुग्णालयात नेण्यात आलं, पण निक्कीचं शरीर जळालेलं होतं। तिथल्या डॉक्टरांनी तिला ताबडतोब दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितलं, पण हॉस्पिटलमध्ये नेतानाच वाटेतच निक्कीचा मृत्यू झाला। तिच्या हत्येचे कंचनानं काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। निक्कीच्या 7 वर्षाच्या मुलाच्या निरागस चेहऱ्यावर दिसते ती फक्त भीती आणि डोळ्यात आईला गमावल्याचं दुःख। पोलीस चौकशीसाठी विपिनला घेऊन जात होते तेव्हा त्यानं पोलिसांच्या हातून निसटून जाण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी विपिन मध्ये झालेल्या बाचाबाचीत पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी त्याच्या पायावर गोळी झाडली। त्याच्या पायावर गोळी झाडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। माध्यमांनी या सगळ्या घटनेबद्दल त्याला विचारलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाची कोणतीही भावना नव्हती। नवरा बायकोमध्ये अशी भांडणं होतच असतात असं त्यानं सांगितलं। विशेष म्हणजे तू केलेल्या अपराधाचा पश्चाताप आहे का असं विचारल्यावर मला कोणताही पश्चाताप नाही, मी काहीही केलंच नाही, तिने स्वतःला संपवलंय असं उत्तर विपिननं दिलंय। हुंडाबळीसाठी अजून किती निष्पाप लेकींचे बळी जाणार ही महाराष्ट्राला लाजवणारी गोष्ट आहे। तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।